राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी आज दिले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, तहसीलदार गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पुरवठा निरीक्षक, संरक्षण अधिकारी तसेच प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज ऑनलाईन अपलोड करणाऱ्या सेविका, सेतू केंद्र डाटा ऑपरेटर उपस्थित होते। जिल्हाधिकारी जलद शर्मा म्हणाले, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख व CMM सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे। लाभार्थ्यांच्या ऑनलाईन पोर्टलवर यशस्वी नोंदणी झाल्यानंतर प्रति यशस्वी पात्र लाभार्थी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी जलद शर्मा म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभपणे होण्यासाठी सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली अशी ग्राह्य धरण्यात आली आहे। नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य नसल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या आशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या व सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड अथवा मतदान कार्ड हे सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। या योजनेच्या लाभासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य आहे। योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। नमस्कार, मी जलद शर्मा, जिल्हाधिकारी नाशिक। सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे। या योजनामध्ये काही निकष आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक लिंक शेअर करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला सोपी भाषामध्ये ह्याचे निकष आणि ह्यामध्ये जे पात्रता आहे त्याबद्दल सूचना दिली जाणार आहे। मी अपेक्षा करतो की ह्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांची मदत होते। धन्यवाद। नमस्कार, मी जलद शर्मा, जिल्हाधिकारी नाशिक। महाराष्ट्र शासनाने महिलांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे। ह्या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वर्षाची महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत भेटणार आहे। मोठ्या प्रमाणावर ह्या योजनाबद्दल आम्हाला फील्डमधून प्रतिसाद भेटत आहे। नारी शक्ती दूत या नावाची ॲपवर कोणतीही महिला किंवा कोणताही व्यक्ती ॲपवर नोंद करू शकतो। त्याच्या व्यतिरिक्त जवळची अंगणवाडी सेविका, आपले सरकार सेवा केंद्र, CSC केंद्र, ग्रामसेवक अशा प्रकारची भरपूर यंत्रणा, ज्याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यांच्याशी संपर्क करून सुद्धा तुम्ही तुमची नोंदणी करू शकता। ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थ किंवा एजंटची गरज नाही आहे। शासनाने प्रत्येक पातळीवर यंत्रणा उभी केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ह्यामध्ये नोंदणी करू शकतात। माझी अपेक्षा आहे की ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त महिला त्याचा सहभाग देतील आणि आमची जे सर्व यंत्रणा आहे ते तुमची नोंदणी करण्यासाठी तत्पर आहे। मला पूर्ण विश्वास आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांची निवड होणार आहे त्यांना आम्ही लवकर ते लवकर ह्याचा लाभ मिळवून देणार आहे। धन्यवाद। आमची मतं तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत। त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे। निवडून आलेल्या आमच्या 9ही सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या देखील आज या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले, सर्व समाजातले आणि
सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत। मी सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं। आणि मला विश्वास आहे की ही जी काही सुरुवात झालेली आहे, विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल, हा विश्वास आज मी व्यक्त करतो। सदाभाऊ खोत हा जनतेचा माणूस आहे, शेतकऱ्यांचा नेता आहे, जनतेकरता 24 तास राबणारा नेता आहे। त्यामुळे निश्चितपणे आमच्या तर महायुतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाच, पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या एकूण मतांची बेरीज जर बघितली तर त्यांना 26.5 मतं मिळालेले आहेत। त्यामुळे एक मोठा विजय त्यांनाही मिळाला है। आज हम सभी के लिए ये बहुत ही हर्ष की बात है कि हमारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी के नेतृत्व में हमारी महायुति की 9 सीटें, 11 में से 9 सीटें विधान परिषद में चुनकर आई है। बीजेपी की 5, शिवसेना की 2, एनसीपी की 2, ऐसी 9 सीटें हमारी चुनकर आई है। और जो लोग ये कह रहे थे कि हमारी सीटें गिराएंगे, उनके भी वोट हमारे उम्मीदवारों को मिले हैं। एक अप्रत्याशित इस प्रकार की जीत आज हमको मिली है और मेरा विश्वास है ये जीत का सिलसिला ऐसा ही जारी रहेगा और आने वाले विधानसभा के चुनाव में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हम लोग, हमारी महायुति फिर एक बार महाराष्ट्र में सरकार बनाएगी। मोठा विजय झालेला आहे। आजचं खरं म्हणजे अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन होतं या सत्राचं, म्हणजे या टर्मचं। आणि गेल्या 2 वर्षामध्ये जे महायुतीने केलेलं काम, विकासाचं काम, कल्याणाचं काम, या राज्यामध्ये सर्वांगीण विकास जो झाला या 2 वर्षातलं काम आणि महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं काम जर आपण पाहिलं तर या राज्यातल्या प्रत्येक घटकाला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कामगाराला, महिला भगिनींना आणि युवकांना, ज्येष्ठांना, सगळ्यांनाच या राज्यामध्ये न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं। आणि आज मी आमच्या सहकारी देवेंद्रजीकडे आहेत, अजितदादा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो। आणि आजच्या या दिवशी एक मोठा विजय महायुतीला मिळाला आहे। खरं म्हणजे महायुतीच्या 9च्या 9 जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता। परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो, आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। महायुती 9च्या 9 जागा जिंकलेली आहे। एक चांगली सुरुवात आज झालेली आहे। मी सभागृहात देखील त्याचा उल्लेख केला की हे तर आज विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती, ते जी काही सूज आली होती ती सूज आता उतरू लागलेली आहे। आणि आता हा विजय जो आहे महायुतीचा 9 लोकांचा, हा विजय त्याचं एक ट्रेलर आहे मी म्हणेन। आणि एक सुरुवात चांगली झाली आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता कामाला मदत करेल, विकासाला मदत करेल
आणि कल्याणकारी योजना ज्या आम्ही केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जो शेतकरी आहे पंप वापरणारे त्यांचं वीज बिल माफ करणारी योजना, गॅस सिलेंडर 3 गॅस सिलेंडर देणारी योजना आणि युवकांसाठी 10 लाख लोकांना आज अप्रेंटिसशिप 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये देणारे पहिलं राज्य आहे. आणि हे सर्व जे आहे म्हणजे आम्ही सर्वांगीण या राज्यातल्या सर्व वर्गाचा पूर्ण विचार केला आहे. एक कुटुंब जे आहे, एक कुटुंब सुखी कुटुंब कसं होईल याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज या राज्यातली जनता या महायुतीच्या कामावर समाधानी आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, सर्वसामान्यांचं सरकार येईल. कारण सर्वसामान्यांना ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या योजना आणि त्याचे लाभार्थी नक्की या सरकारचे निर्णय विसरू शकणार नाही. बरोबर 2 वर्षापूर्वी अशाच निवडणुकीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला निर्णय घेतला होता आणि ज्यांनी म्हणजे शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार आणि विचारधारा सोडली आणि त्यावेळेस मग देवेंद्रजीने आम्ही ठरवलं आणि मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी आम्हाला पूर्ण आशीर्वाद दिला आणि त्यावेळेस सरकार काय केलं तुम्हाला माहित आहे, पलटवलं आणि म्हणून बरोबर आता पालघरकडे नाही, आता वर्षाकडे. बरोबर 2 वर्षापूर्वी तुमच्याकडे आकडे 2 वर्षापूर्वी राज्यसभा निवडणूक असेल किंवा विधान परिषद निवडणूक असेल, या ठिकाणी आकडेवारी नसताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आपले महायुति का जो काम है, गुगली ने बैटिंग मजबूत हो गई और पूरे उनकी विकेट निकाल दी. इसलिए दोनों भी यहाँ पर है और तीसरे हमारे अजीत दादा भी है. हमने कहा था, विश्वास था कि पूरे 9 के 9 लोग हमारे जीतेंगे. कई लोगों ने उसमें कहा था, कुछ चैलेंज भी दिया था कि ये चमत्कार होगा, ये होगा. अभी चमत्कार होगा है, चमत्कार हुआ है. महायुति के जितने हमारे विधायक हैं उन्होंने तो वोट दिया ही, उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ. लेकिन महायुति के काम पर, विकास पर अन्य पार्टी के लोगों ने भी हमें सपोर्ट किया, उनका भी मैं अभिनंदन. महाविकास आघाडीचे नेते दावा करत होते की महायुतीची मतं फुटतील, मात्र प्रत्यक्ष त्यांची मतं फुटलेल्या मतांचा प्रवेश होणार का महायुतीमध्ये? अरे बाबा ऐका, आता जे काही लोकांना महाविकास आघाडीचं जे काही खरा चेहरा आहे तो खरा चेहरा आता दिसलेला आहे. त्यामुळे लोकांना काम करणारे सरकार पाहिजे, घरी बसणारं सरकार नको, फेसबुक लाईव्ह तर नकोच बिलकुल. आणि म्हणून आज लोकांनी आपल्याला जे काय आशीर्वाद दिले, मी जास्त काय कोणावर टीका करत नाही, परंतु मी एवढंच सांगेन की एक सुरुवात आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या महायुतीच्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार. सर एकदा विक्ट्री हे जरा पाठी घे ना. खाली बघतो, खाली बघतो. आणि सामने सामने एकदा आमच्यासाठी थँक्यू सर, थँक्यू.
थँक्यू सर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.